नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता लवकरच मिळणार असून राज्य शासनाकडून यासाठीचा जी.आर. हा 9 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। यासाठी आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारनं एक मोठं पाऊल उचलून लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचा मुहूर्त आता ठरलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे। ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटी निधी वितरित केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारने आता निधी उपलब्ध करून हा हप्ता देण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। मंगळवारी सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपये निधी वितरित केला गेला आहे। सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती, पण सरकारने आता ऑगस्टचा निधी स्वतंत्रपणे जारी केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात 2,48,00,000 लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत। आतापर्यंत जुलैपर्यंतचे 1,500 रुपयाचा लाभ महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे। मात्र ऐन गौरी गणपतीच्या काळात ऑगस्टचा हप्ता मिळेल अशी आशा महिलांना होती, मात्र असं काहीच झालं नाही। त्यामुळे महिलांमध्ये थोडीशी नाराजी होती। दरम्यान सप्टेंबर महिना सुरू होऊनही 10 दिवस झाले, त्यामुळे पैसे कधी येणार हा प्रश्न महिलांच्या मनात होता। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच जमा होईल असेही आश्वासन दिले होते। त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करून चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण 3,960 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि 344 कोटी हा निधी ऑगस्टच्या महिन्यासाठी वितरित केलेला आहे। त्यामुळे आता लवकरच म्हणजे सोमवारपर्यंत म्हणजे 14 सप्टेंबर पर्यंत हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर येऊ शकतो असे अपेक्षित आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 9 सप्टेंबर रोजी मिळाला असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 7 तारखेच्या आत शक्यतो पडत असतो, पण यावेळी मात्र 10 तारीख होऊन गेली तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात हा हप्ता न आल्यामुळे हा हप्ता नक्की कधी येईल याबाबत लाडक्या बहिणीच्या मनात सतत विचार होते। त्यामुळे आता हा जी.आर. काढल्यामुळे या हप्त्याचा मार्ग आता मोकळा झाला असून लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे 14 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होणार आहेत। धन्यवाद।